टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय आहे नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी. आता काय आहे नेटवर्क कनेक्टिव्हिटी? काही फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, नेटवर्क कनेक्टिव्हिटी असं असतं. काही फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, नेटवर्क कनेक्टिव्हिटी असं असतं. तर आपण सॅमसंगचा फोन वापरतो आहे. तर सर्वप्रथम बघा कशी सेटिंग आहे. वायफाय, ब्लूटूथ, सिम मॅनेजर असं इथं सेटिंग्स आहे. काही फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, कनेक्टिव्हिटी, सिम मॅनेजर अशा प्रकारे सेटिंग्स असते किंवा वायफाय, सिम मॅनेजर असे ही सेटिंग्स 19-20 मॉडेल आणि सॉफ्टवेअर यूजर इंटरफेसच्यानुसार 19-20 फरक असतो, परंतु 19-20 सेटिंग्स असतात. तर आपण बघूया. तोपर्यंत आपण टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. कनेक्शनमध्ये गेलो. वायफाय तुम्हाला माहीत आहे. तुम्ही समजा तुमच्या मोबाईलला कुठं दुसरं वायफाय करून नेटवर्क घेणार असेल तर वायफाय कॉलिंगचं इंटरनेट चालू केलं जातं किंवा वायफाय कनेक्ट केलं जातं. वायफाय कॉलिंग हा फार महत्त्वाचा विषय आहे. समजा तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी राहत आहात, तुम्ही ग्राउंड फ्लोअरला राहता, तळमजल्यावर राहत असाल आणि वरती तुमच्या घरामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल आणि तुमच्या तिथं वायफाय कनेक्टिव्हिटी फुल स्ट्रॉंग असेल, तर वायफाय कनेक्टच्या माध्यमातून तुम्ही इथं वायफाय कॉलिंगचा वापर करू शकता आणि जेणेकरून तुम्ही वायफाय कॉलिंगच्या माध्यमातून कॉलिंग करू शकता. ठीक आहे. तर आता त्याला काय करायचं आहे, ऑन करायचं आहे वायफाय कॉलिंग. आता बघा, टर्न ऑन वायफाय. Your location will be sent to Google and your service provider. Check the privacy policies of Google and your service provider to see how they handle this data. तर ते एक डायलॉग बॉक्स ओपन होतो. या डायलॉग बॉक्समध्ये असं सांगितलं आहे की जर तुम्ही वायफाय कॉलिंग वापरला तर तुमचं लोकेशन गुगल आणि नेटवर्क प्रोव्हायडर म्हणजे कसं, समजा तुमचं सिम कार्ड एअरटेलचं असेल तर एअरटेल, जिओ असेल जिओ, कोणत्याही प्रकारचं सिम कार्ड असेल त्यानुसार तुमचा हा डाटा शेअर केला जातो. तिथे डोंट शो अगेन. जर तुम्ही सातत्याने वायफाय कॉलिंग वापरत असाल तर हे डोंट शो अगेन इथे टिक लावू शकता. मी लावत नाही कारण मी वायफाय कॉलिंग वापरत नाही, दुसरी महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हीही लावू नका जरी वापरत असला तर. का म्हणजे समजा तुम्ही कुठं अनोळखी ठिकाणी जर अनजानाने तुम्ही वायफाय कॉलिंग कनेक्ट करत असाल तर तुम्हाला ही गोष्टी माहिती हवायला, म्हणजे हा डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला माहिती होईल की बाबा आपला डाटा शेअर केला जातो आहे. तर तुम्ही ह्या सेटिंग्स म्हणजे डू नॉट टिक करू नका. सिम्पली टर्न ऑन करायचं आहे. Wi-Fi calling preference. Void preferred. वाय प्रेफर्ड. We can receive calls over Wi-Fi connection whenever available. इथं सेटिंगमध्ये काय, Mobile network preferred. Wi-Fi preferred. वायफाय प्रेफर्ड, Mobile network preferred. मोबाईल नेटवर्क प्रेफर्ड, Ticked. Void preferred. वाय प्रेफर्ड. Wi-Fi preferred. आता तुम्ही वायफाय प्रिपेड ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही वायफाय कॉलिंग करता त्यावेळेस इथं सिम्पली वायफाय प्रिपेड टिक करायचं आहे. We can receive calling preference. We can receive calls over Wi-Fi connection whenever available. Calling. तुम्ही असं बाय डिफॉल्ट करून घेतो. Pop-up window. तुम्ही इथं वायफाय प्रिपेड ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही वायफाय कॉलिंग कराल त्यावेळेस. आता इथे ठीक आहे, वायफाय कॉलिंगचा विषय झालेला, मी वायफाय कॉलिंग बंद करतो. पुढची सेटिंग बघूया. Navigate. Connections. SIM manager. Off. Wi-Fi off. ब्लूटूथ Off. Flight mode. फ्लाईट मोड. आता फ्लाईट मोड कशासाठी वापरायचं तुम्हाला माहिती आहे. समजा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण चार्जिंग सेटिंग्सबद्दल पाहिलं होतं, चार्जिंग कशा प्रकारे करावे, चार्जिंगचे टिप्स. तर जर समजा तुमचा एवढं इमर्जन्सी कॉल वगैरे नसतील तर चार्जिंगच्या दरम्यान तुम्ही वायफाय, काही जणांना सवय असते की मोबाईल स्विच ऑफ करून चार्जिंग करायचं, त्याच्याऐवजी तुम्ही एरोप्लेन मोड ऑन करून सुद्धा तुम्ही कॉल म्हणजे चार्जिंग लावू शकता. त्याशिवाय एरोप्लेन मोड केल्यानंतर तुमचा मोबाईलमध्ये काही नेटवर्कचा कंजेशन प्रॉब्लेम झाला असेल तर तो नेटवर्क रिझ्यूम होण्यासाठी रिइन्स्टॉल होण्यासाठी थोडक्यात ह्या एरोप्लेन मोड ऑन केलं जातं. किंवा तुम्ही हवाई म्हणजे विमानाने प्रवास करत असाल तर तुम्हाला तिथं वायफाय तुम्ही मोबाईल वापरू शकत नाही, म्हणजे तुमचं सिम कार्डचं कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल वापरू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला परवानगी दिली जात नाही तोपर्यंत. तर त्यास तुम्ही मोबाईल वापरायचा असेल तर एरोप्लेन मोड ऑन करून तुम्ही मोबाईल वापरू शकता. Off. SIM manager. सिम मॅनेजर. SIM cards. सिम कार्ड. SIM 1. Airtel. आता समजा काय, 9823580353. आता समजा तुम्ही SIM cards. काही ज्येष्ठ नागरिक असतात किंवा काही जणांना
कंपनीचं कार्ड कुठले आहे माहीत नसतं, म्हणजे सांगता येत नसतं ज्येष्ठ नागरिकांना, तर त्यांनी इथं सिम मॅनेजरमध्ये जाऊन तिथं सिम मॅनेजर SIM manager. सिम मॅनेजरवरती गेला, SIM तिथे manager. क्लिक केलं तर तुमच्या सिम कार्डमध्ये सिम कार्डची थोडी सेटिंग्स भेटते. तर बघा सर्वप्रथम SIM card. SIM 1. Airtel. SIM 1 Plus Airtel 919823580353. ते दिसेल. On. No SIM card. Disabled. नो सिम कार्ड डिसेबल. Preferred calls. SIM 1. SIM 1. Disabled. Messages. SIM 1. Mobile data. Off. आता इथं बघा हे डिसेबल का दाखवत आहे, तर कारण माझ्या मोबाईलमध्ये सिम एकच आहे, त्याच्यामुळे सर्व गोष्टी डिसेबल दाखवतात. तर इनबिल्ट एक सिम कार्डवरती तर सर्व शो होते ना Data कॉलिंग. switching. Disabled. डेटा स्विचिंग डिसेबल. Off. Data switching. आता 2 सिम कार्ड असेल, डेटा स्विचिंग ऑन ठेवला तर तुम्ही इथं कुठल्या म्हणजे ऑटोमॅटिक तुमचा जर एखादा 2 सिम कार्ड असतील, डाटा संपल्यानंतर ऑटोमॅटिक मोबाईल दुसऱ्या सिम कार्डवरती स्विच होईल हे ऑन केल्यानंतर. More SIM settings. मोर सिम सेटिंग्स. Most dual SIM card security. सिम कार्ड सिक्युरिटी हे फार महत्त्वाचं आहे, तुम्हाला SIM card सांगतो. security. SIम card locks change lock SIM card. लॉक Wire सिम your कार्ड SIM card pin to unlock and use your SIM card. अनलॉक इन युझिंग पिन सिम कार्ड हे जर ऑन केलात तुम्ही, हे फार महत्त्वाचं आहे. मीही ऑन करून ठेवायला रिकमेंड करतो. परंतु त्यासाठी तुम्हाला जो बाय डिफॉल्ट कोड असतो तो तुमच्या सिम ऑपरेटिंग प्रोव्हाइडर करून घ्यावा लागतो. जसं की जिओचा असेल तर जिओचा, किंवा एअरटेलचा असेल एअरटेलचा, वोडाफोनचा असेल तर वोडाफोनचा. यानं काय होतं, तर तुमचा मोबाईल ज्यावेळेस हरवेल किंवा तुमचा मोबाईलचा काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकतात, त्यावेळेस हे लॉक टाकल्याशिवाय तुमचं सिम कार्ड ऑन होणार नाही, सिम लॉक टाकेल. त्याच्यामुळे तुमचा समजा बाय द वे दुर्दैवाने तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल आणि तो सिम कार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून किंवा सिम कार्ड काही वापरण्याचा प्रयत्न करेल तर तुम्हाला तो पासवर्ड विचारला जाईल. इथं माझं ऑन होणार नाही, कारण Lock SIM card. Enter your current SIM card pin. 3 attempts left. Showing numeric password keyboard. 3 वेळा ट्राय करू शकता. इथे त्याने परवानगी दिलेली आहे, परंतु माझ्याकडे तो सिम लॉकचा माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी कॅन्सल करतो आहे. इथे तुम्ही सिम लॉक टाकू शकता. पण लक्षात ठेवा, हा लॉक तुम्ही विसरून चालत नाही. जोपर्यंत तुम्ही तुम्ही लॉक विसरला तर तुम्हाला त्या सिम प्रोव्हायडरवरती जाऊन काय प्रोसेस असतात त्या पूर्ण कराव्या लागतील. त्याशिवाय तुम्हाला सिम कार्ड ॲक्सेस मिळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही पासवर्ड खूप विचारपूर्वक ठेवा आणि तो शक्यतो लक्षपूर्वक ठेवा लागतो. Connections. ठीक आहे. Mobile networks. आता मोबाईल नेटवर्क हा फार महत्त्वाचा विषय आहे इथं, तर आपण याच्याविषयी जरासा फोकस करणार आहोत. Mobile data roaming. Using mobile data while roaming may result in additional charges. Off. Switch. Warner. Voice over 5G. SIM 1. Use 5G data networks for calls whenever possible. On. Allow 2G service. Use 2G networks in areas where other networks aren't available. Emergency. Network mode. 5G preferred. Access point names. Network. Net. Allow. 1. Data. Mobile net. Data roaming. Using mobile data while roaming may result in additional charges. Off. आता बघा सगळ्यात पहिले सेटिंग जे आहे डेटा रोमिंग ऑफ स्विच. आता हे डेटा रोमिंग ऑन केव्हा करायचं, असं समजा तुम्ही एखाद्या युजर आहात, तुम्ही एखादा युजर कर्नाटकचा आहे की आणि तो महाराष्ट्रामध्ये आला तर त्याला इंटरनेट रोमिंग पडतं. ते रोमिंगचा विषय असा असतो की तुमचा आता इंटरनेट वापरत आहात, त्याचबरोबर ॲडिशनल चार्जेसही तुमच्याकडून रोमिंग सोयीसोबत शुल्क आकारलं जातं. ज्यावेळेस तुम्ही सेटिंग ऑन कराल त्यावेळेस तुम्ही इतर राज्यामध्ये ही सेटिंग ऑन केल्यानंतर इतर राज्यामध्ये तुम्ही तुमच्या होम राज्य सोडून, म्हणजे जसे तुमचं तर समजा तुम्ही महाराष्ट्राच्या असाल तर महाराष्ट्रातून जेव्हा तुम्ही कर्नाटकात जाल तर त्यावेळेस तुम्हाला हे डेटा रोमिंगचं प्लॅन ऑन करावं लागतं. त्यावेळेस तुम्हाला तिथे नेट वापरण्याची सुविधा भेटते. ठीक आहे. Warner. Voice over 5G. SIM 1. Use 5G data networks for calls whenever possible. On. Switch. आता बघा हे डेटा वॉइस Warner. Voice over 5G. SIM 1. Use वॉइस 5G data networks ओनर for calls वॉइस whenever ओव्हर 5G possible. ऑन केलेला आहे. Switch. तर हे तर काय विषय आहे, जर तुमच्या नेटवर्क एरियामध्ये जर 5G फुल नेटवर्क असेल तर तुम्ही कॉलिंग ऑन करू शकता, जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती 5G नेटवर्क असल्यामुळे कॉलिंग मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे कॉलिंग होऊ शकतं. आता बघा Allow दुसरी 2G service. Use 2G networks in areas where other networks aren't available. Emergency calls may still connect using 2G even when 2G networks aren't allowed. On. आता हा विषय महत्त्वाचा आहे बघा. आता समजा तुमच्या एरियामध्ये 5G 2G 3G 4G 5G असे नेटवर्क कनेक्टिव्हिटी आहेत. जर समजा तुमच्या एरियामध्ये 2G 3G 4G आणि 5G नसेल तर हा सेटिंग ऑन ठेवल्यामुळे काय होतं, तर मोबाईल स्विच होतो ऑटोमॅटिकली ज्या ठिकाणी तुमचं नेटवर्क 2G आहे. 2G सर्वत्र आहे, 2G नेटवर्क नाही असं बऱ्याच कुठंच एक 90% 10% एरिया सोडला तरी सर्व ठिकाणी 2G नेटवर्क आहे अवेलेबल. तर ज्या ठिकाणी तुमच्या मोबाईलला 5G
4G आणि 3G मिळत नाही, तर त्यावेळेस मोबाईल हा 2Gवरती कनेक्ट होऊ शकतो. परंतु माझ्या मते जर तुमच्या एरियामध्ये 3G 4G 5G या नेटवर्कवरती कोणतेही नेटवर्क अवेलेबल असेल तर ही सेटिंग बंद करून टाका. कारण ही सेटिंगच्या माध्यमातून स्पॅम वगैरे तुमच्या मोबाईलवर अटॅक होण्याची शक्यता दाट असते. तर मी इथं बंद करतो आहे. इथं तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी ऑन ठेवलेलं होतं. तर जर तुमच्या एरियामध्ये 3G 3G 4G 5G कनेक्टिव्हिटी फुल असेल तर तुम्ही ही सेटिंग बंद करू शकता. ठीक आहे. शक्यतो तुम्ही ही सेटिंग बंद करून टाका. सर्वत्र 3G कमीत कमी सर्वत्र कनेक्शन आहे. Network mode. 5G preferred. नेटवर्क मोड Pop-up इथं पण window. सेटिंग महत्त्वाची आहे बघा. Pop-up window. क्लिक करायचं आहे, तिथे एक नवीन पॉपअप डायलॉग ओपन होईल. पॉपअप डायलॉग असा आहे बघा. LTE preferred. LTD प्रेफर, 3G preferred. 3G प्रेफर, LTE preferred. Ticked. 5G preferred. 5G प्रेफर्ड. आता LTD प्रेफर्ड, LTE preferred. LTD 3G preferred. 3G प्रेफर्ड, LTE preferred. LTD प्रेफर्ड, Ticked. 5G 5G preferred. प्रेफर्ड. आता समजा तुमच्या एरियामध्ये 5G प्रेफर्ड असेल, 5G कनेक्टिव्हिटी असेल तर तुम्ही तिथं 5G ठेवू शकता. LTD LTE preferred. 4G असेल तर तुम्ही LTD ठेवू शकता आणि 3G preferred. 3G असेल तर तिथं 3G वरती कनेक्ट ठेवू शकता. तर आता 3G बऱ्याच ठिकाणी नाही आहे, म्हणजे एक 70% माझ्या अंदाज तरी 3G कनेक्टिव्हिटी नाहीच आहे. तर ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी 4G आणि 5G आहे तर तुम्ही यापैकी LTE preferred. LTD किंवा 5G कनेक्टिव्हिटी ठेवू 5G शकता. ठीक आहे. हा विषय तो झालेला आहे क्लोज. Back. पुढे बघूया. Button. Window navigation. Data usage. डेटा युसेज तुम्ही Data. 5.74 gigabytes of mobile data. तुम्ही Step डेटा one. From the 1st of June to the 30th of June. 0 byte. 5.74 gigabytes. 2.00 तुम्ही महिन्याभरात gigabytes किती data डाटा वापरलेला आहे, किती रोज वापरलेला आहे, असं तुम्ही बॅकग्राऊंड तिथं पाहू शकता. Data save. Allowed. Data saver. डेटा सेवर समजा तुम्ही आता तुमच्या घरामध्ये असं जास्त डेटाचा वापर होत असेल तर डेटा सेवर मोड ऑन करू शकता. किंवा तुम्ही नेट वापरत असाल, तुम्हाला अंदाज लागत नसेल की तर समजा तुम्ही दिवसभरामध्ये नेट वापरताय, तुम्हाला वापरायचं संध्याकाळी, तर तुम्ही डेटा सेवर ऑन करून ठेवल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन पॉपअप येत राहील की तुम्ही किती नेट वापरताय. त्याच्यामुळे तुम्ही ठरवू शकता की डेटा वापरायचा की नाही. ठीक आहे. Allowed networks for apps. अलाउंडर Mobile. Mobile data. Access the internet through your mobile network. Off. Switch. ॲक्सेस टू वन इंटरनेट अकाउंट. Mobile data usage. 5.74 gigabytes used the 1st to the 30th of June. किती डेटा वापरायला तुम्हाला कळू शकतं. ठीक आहे. बॅक घेऊया. Connections. Mobile hotspot and tethering. मोबाईल हॉटस्पॉट अँड टेडरिंग इथं महत्त्वाचं सेटिंग बघा. Mobile hotspot. Mobile hotspot. मोबाईल हॉटस्पॉट ऑन करतो. Mobile. On. Connect to this mobile hotspot on another device using the password or QR code. आता बघा, पहिल्या फोनमध्ये काय होतं, पूर्वीचे जे 3Gचे फोन होते त्याच्या फोनमध्ये हॉटस्पॉट वापरण्यासाठी पासवर्डचा उपयोग केला जात होता. आता तुम्ही QR कोडही देखील स्कॅन करून पासवर्ड इंटरनेट तुमच्या मोबाईलचं वापरू शकता. हे सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. ठीक आहे. Mobile data shared today. 0.00 megabytes. डेटा तुम्ही किती शेअर करा हे ते पाहू शकता. Devices that use network name. Galaxy नेटवर्क नेम. F065G527. आता नेटवर्क नेम गॅलेक्सी F06 हे मोबाईलचं बाय डिफॉल्ट त्यांचं नाव घेतलेलं आहे. तुम्ही ते नाव पण बदलू शकता. इथं क्लिक करायचं आहे. Network name. App content hit. Password. Editing. Galaxy F065G0527. गॅलेक्सी F06 5G असं नाव आहे. Showing it. Password. पासवर्ड बदलू शकता. इथं क्लिक केल्यानंतर पासवर्डही बदलू शकता. 1 2 3 4 5 6 7 8. Band. 2.4 gigahertz. Other तुम्ही bands provide better performance. 2.5 GHz इथं बँड आहे. तुम्ही बँड पण बदलू शकता. इथं क्लिक केल्यानंतर Pop-up with 5 gigahertz preferred. 5 Keyboard GHz hidden. प्रेफर्ड बॅक घ्यायचं आहे. Security. WPA2 personal. WPAT पर्सनल ठेवायचं, काही छेडछाडी करू नका. तुम्ही पासवर्ड बदलू शकता, 1 तुमचं 2 नाव बदलू शकता. password. Editing. Galaxy ही setting आहे. F06. Network config. Navigate. Network name. Keyboard hidden. Mobile. Band. 2. आता QR कोड तुम्हाला माहिती आहे स्कॅन करायचं, ते काय गोष्टी मी सांगणार. QR. आता QR कोड असा क्लिक केल्यानंतर QR कोड शो होतो. दुसऱ्या मोबाईलमध्ये वायफाय कनेक्ट ऑन करून तिथं QR कोड स्कॅन करायचा आहे. तो QR कोड होऊ शकतो. Save as image. सेव्ह ॲज इमेज शेअर करू शकता. शेअर Back. इमेज करू शकता. ठीक Mobile आहे. hotspot. बॅक घेतो. Mobile hotspot. Back. Connections. More connection settings. मोर कनेक्शन सेटिंग्स. More connection. More nearby device scanning. आता बघा इथे नियर बाय डिवाइस स्कॅनिंग हे फार महत्त्वाचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण विषय बॅटरीमध्ये राहून गेला होता. तर हा एक व्हिडिओ इथं बघा. नियर बाय डिवाइस स्कॅनिंग हे तुम्ही बंद ठेवा. जोपर्यंत तुम्ही नियर बाय डिवाइस स्कॅनिंगचा काय उपयोग आहे, तर समजा तुमच्या इथे कोणत्या प्रकारचे तुमच्या डिवाईसमध्ये 5G ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी कुठले डिवाईस आहेत ते हा मोबाईल हुडकत राहतो आणि हुडकत असल्यामुळे सर्चिंग करत राहतो. त्यामुळे तुमच्या मोबाईलचा डेटा आणि ऊर्जा खपत म्हणजे जात असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅटरी डिस्चार्ज होते. हे तुम्ही बंद ठेवा. Off. Printing.
VPN. None. VPN none. Private DNS. Private DNS Automatic. none. Ethernet. Auto update system configurations. Allow automatic network configuration changes. Even when this is off, configuration may be auto updated for safety, security, or to ensure functionality. Auto update system configurations. Auto Allow update automatic system network configurations. configuration changes. ह्याला Even when this is off, configuration may be auto updated for safety, security, or to ensure functionality. त्याला कुठल्याही प्रकारचं ऑटो अपडेट कंपॅरिझनमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाणी करू नका. त्याला ऑनच ठेवा, जेणेकरून हे काय करत राहतं तर तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरमध्ये काय बदल झाले, काय बंद सॉफ्टवेअर अपडेट आले तर ते ऑटोमॅटिक करत राहतं. त्याच्यामध्ये तुमच्या नेटवर्कला कुठल्याही प्रकारचा स्पॅम किंवा व्हायरपासून धोका जो आहे तो होऊ शकत नाही. हे सेटिंग तुम्ही ऑन करून ठेवा. ठीक आहे. Connections. Looking for something else. लुकिंग More connection settings. मोर कनेक्शन सेटिंग्स More connect. मोर सगळ्यांसाठी एवढीच आहे. Back. तर Connections. Back. Button. Window. Settings. कनेक्शनची आपण एवढे महत्त्वाचे सेटिंग पाहिलेलं आहेत. तर आता एक हॉटस्पॉटमध्ये बघा. Mobile hotspot. More connect. Mobile hotspot. Mobile hotspot. Mobile hot. Connect. Mobile hotspot. Off. Auto hotspot. Auto hotspot. Internet not available. Disabled. इंटरनेट नॉट अवेलेबल डिसेबल. आता इथं मी सेव्ह कारण नेट माझं बंद आहे तर नोट Mobile hotspot. नॉट अवेलेबल म्हणत आहे. Off. Auto hotspot. One time password. वन टाइम पासवर्ड. Off. On. Network name. Password. Banned. 2-point password. One network name. One device connected. वन डिवाइस Acer कनेक्टेड. PC. आता Connected समजा device. हे एक फार महत्त्वाचं सेटिंग 0.00 megabytes. आता हे एक फार महत्त्वाचं सेटिंग आहे बघा इथं. Acer PC. Connected device. एसर पी सी कनेक्टेड. 0.00 megabytes. आता इथं माझा डिवाइस एक कनेक्टेड आहे तो सेव्ह केलेला मी एसर पी सी कनेक्टेड म्हणून दाखवते. One device connected. वन डिवाइस कनेक्टेड. Network name. Galaxy F065 Geo5. Password. One. Banned. Auto hotspot. Off. Net. Acer PC. एसर पी सी Manage. Hotspot. Mobile data. 0. One device connected. वन Set डिवाइस data limit. Lock hotspot. लॉक Button. हॉटस्पॉट तुम्ही लॉक हॉटस्पॉट पण करू शकता. डेटा data लिमिट. limit. आता Set इथं mobile फार data महत्त्वाचं limit. आता इथे एक फार महत्त्वाचं सेटिंग आहे बघा. Set. When the data limit your set is reached, mobile hotspot will automatically turn off and all devices will be disconnected. Your data usage resets every day at midnight. आता समजा तुम्ही एक दिवसासाठी डेटा कनेक्शन डेटा तुमचा लिमिट करू शकता की एवढं लिमिट झाल्यानंतर तुमचा मोबाईलवरून किंवा तुमच्या वायफाय कनेक्शनमधून डेटा वापरला जाणार नाही तर सगळे डिवाईस डिस्कनेक्ट होतील. इथं तुम्ही लिमिट ठेवू Enter शकता. number. MB. MB मध्ये आहे. Enter number. MB मध्ये तुम्ही इथं 100 MB 200 MB किती पण तुम्ही लिमिट ठेवू शकता. त्या लिमिटच्या पुढे समजा तुम्ही 100 MB ठेवलं तर समजा तुमचा एक डिवाईस आहे जिओचा डिवाईस कनेक्ट केला आहे. सॅमसंग मुख्य डिवाईस समजा तुमचा मुख्य डिवाईस सॅमसंग आहे. सॅमसंगच्या डिवाईसला तुम्ही 2 डिवाईस कनेक्ट केले, एक रेडमीचा आणि एक विवोचा आणि एक जिओचा. आता समजा तुम्ही 100 कनेक्टिव्हिटी 100 MBचा डाटा लिमिट ठेवलेला आहे दिवसासाठी. तर ज्यावेळेस तिन्ही डिवाईस मिळून ज्यावेळेस 100 डाटा वापरतील समजा जिओने वापरला 30%, रिअलमीने वापरला 30% आणि विवोने वापरला 40% झाले 100%. 100% झाल्यानंतर तुमचा मोबाईल सॅमसंगचा जो नेटवर्क प्रोव्हायडर म्हणजे नेटवर्क कनेक्टिव्हिटी आहे हॉटस्पॉटची ऑटोमॅटिक बंद होईल आणि या तिन्ही डिवाईसला एक 24 तासासाठी कुठल्याही प्रकारचे नेटवर्क कनेक्शन भेटणार नाही. वन टाईम पासवर्ड डेटसाठी हे करू शकता. ठीक आहे. तुमच्या गरजेनुसार करू शकता. इथं बॅक घेऊया. इथं मी कुठल्याही प्रकारचं लिमिट ठेवलेलं नाही कारण मी माझा एक जो पर्सनल एसर आहे त्याच्यासाठी मी नेट वापरतो त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं नेटवर्क ठेवलेलं आहे. याचा उपयोग कधी होतो समजा तुम्ही एका ग्रुपमध्ये आहात आणि तुमच्या मित्रांनी हॉटस्पॉट मागितलं. 4-5 मित्र आहेत, तुम्ही मित्रांना हॉटस्पॉट दिलं आणि समजा एक फाईल पाठव म्हणून तुम्ही त्यांच्याकडून घेतलं त्यांनी तुमच्याकडून आणि ते काही बॅकग्राऊंडला काही युसेज रन करत असतात त्यांना पण माहीत नसतं आणि तुम्हाला माहीत नसतं. मोठ्या प्रमाणात डाटा वापरला जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डाटा वापरल्यामुळे तुमच्या नेटवर्कची स्पीड आहे ती कमी होऊ शकते. त्याच्यामुळं सर्वांनी तुम्ही म्हणजे तुमचा डाटा केव्हा संपतो तुम्हालाही कळत नाही. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. Mobile hotspot. One network. Pass. Ban. Auto hot. Off. Back. Mobile hotspot and tethering. मोबाईल हॉटस्पॉट अँड टेरिंग्स On. Mobile hotspot. ऑफ करूया. ज्यावेळेस तुम्ही मोबाईल हॉटस्पॉट बंद कराल off. तर तो बंद होतो परंतु तुम्ही लिमिट हे ठेवू शकता. हे झाले हॉटस्पॉटवरील सेटिंग्स. Mobile hotspot. Back. Connections. Data usage. डेटा युसेज Data 5.74 gigabytes. तुम्ही रोज of किती mobile डेटा data. वापरता हे तुम्हाला इथे कळू शकतं. From the तर 1st of थोडक्यात June काय to जर 30th तुम्ही of June. 0 byte. बॅकग्राऊंड थोडक्यात काय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलं
वायफाय कॉलिंगचा वापर केव्हा केला जातो. वायफाय कॉलिंग बॅकग्राऊंड रूमला असाल आणि तिथे तुम्हाला वापरला जातो. वायफाय कॉलिंग, हॉटस्पॉट याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. पासवर्ड कसा असावा आणि पासवर्ड तुम्ही नेहमी स्ट्रॉंग ठेवा. मी ते एक्झाम्पलसाठी तो शो केलेला आहे. तो पासवर्ड मी एक्झाम्पलसाठी ठेवलेला आहे, परंतु तुम्ही तसा ठेवू नका. स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा, जेणेकरून तुमचा पासवर्ड कोणीही लगेच हॅक करू शकणार नाही. आणि महत्त्वाचं, ज्याप्रमाणे मोबाईलचा पासवर्ड वगैरे बदलता, त्याचप्रमाणे मोबाईलचा हॉटस्पॉट पासवर्ड तुम्ही मोबाईलचा किंवा तुमचा वायफायचा राऊटर असतो त्याचाही पासवर्ड तुम्ही सातत्याने बदलत राहा, जेणेकरून तुमचा कुठल्याही प्रकारचे हॅकर किंवा स्पॅम जर वापरत असतील तर तो पासवर्ड बदलल्यामुळे दर दीड महिन्याने किंवा दर आठवड्याने जरी बदलला चालेल, कारण तुम्हाला तो पासवर्ड लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही. कारण का मोबाईलमध्ये तर QR कोडच्या माध्यमातून शेअर करू शकता, किंवा जर तुमचा पासवर्ड बदलला असेल तर तो तुम्ही रिसेट करू शकता. त्यामुळे शो पासवर्डमध्ये जाऊन तुम्ही तिथं पासवर्ड पाहू शकता. त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. त्यामुळे तुम्ही पासवर्ड रिसेटही करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही पासवर्ड सातत्याने बदलत राहा, जेणेकरून स्पॅम हॅकरला कुठल्याही प्रकारचं करू नका. सिम लॉक तुम्ही अटेंड करून घ्या, जेणेकरून मी अजून केलेलं नाही, परंतु मी पण करून घेणार आहे. तुम्ही पण सर्वांनी करून घ्या, जेणेकरून सिम ज्यावेळेस लॉक कराल त्यावेळेस तुमचा डिव्हाइस एक ट्रस्ट डिव्हाइस बनेल. आणि ट्रस्ट डिव्हाइसशिवाय अदर डिव्हाइसमध्ये ज्यावेळेस तुम्ही सिम कार्ड टाकाल किंवा डिव्हाइसमध्ये सिम कार्ड ज्यावेळेस इन्सर्ट केले जाईल त्यावेळेस तुम्हाला तो पासवर्डशिवाय एक सिम लॉक राहील आणि ते पासवर्ड व्यतिरिक्त सिम कार्ड ओपन होणार आहे, जेणेकरून तुमचा मोबाईल जरी चोरीला गेला आणि ते सिम कार्ड दुसऱ्याच्या हाताला लागलं तरी तो त्याचा गैरवापर करू शकणार नाही. ठीक आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या कनेक्टिव्हिटीबद्दल ज्या महत्त्वाच्या सेटिंग्स पाहिल्या त्या गोष्टीमध्ये तुम्हाला नक्कीच काय जरूर नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असेल अशी आशा बाळगतो. आणि इथंच थांबतो. तुम्ही टेक कृष्णा मराठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर भेटत राहतील. पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.